आता हंपीमधील एक ठिकाण आहे सासिवे कालू गणेश. 2.4 मीटर उंची. इकडे आम्ही आलो आणि आमचा ग्रुप या गणपतीच्या दर्शनात आलेला आहे. हंपीमधील सर्वात मोठी गणपतीची मूर्ती. या गणपती बाप्पाने आमच्यावर 3 दिवस मेहरबानी केलेली आहे. कडक उन्हाळ्यात आम्हाला त्याने पावसाचा वर्षाव करून क्लायमेट थंड करून टाकलेलं आहे. या गणपती बाप्पाचे आम्ही मनोमन ऋणी आहोत. या गणपती बाप्पामुळे आमची टूर चांगली सक्सेस झालेली आहे. 3 दिवस आम्हाला छानपैकी आणि निसर्गातून छान छान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 3 दिवसांत आम्हाला सूर्याचं दर्शन झालेलं आहे. 3 दिवस आम्हाला काही हंपीमध्ये आम्ही या महिन्यामध्ये एवढा कडक उन्हाळा असतो इकडे, कारण सगळा खडकाळ प्रदेश, एवढी गरमी असते. पण या गणपती बाप्पाने आम्हाला छानपैकी सामावून घेतलंय. आमच्या टूरला एक ह्याचा वरदहस्त लागलेला आहे. सुंदर. हे सगळे एन्जॉय करतात आमची टूर. हा आमचा ग्रुप आहे. आमच्या ग्रुपचे शेवटचे मेंबर आलेले आहेत. ग्रुपचे खजिनदार. ये नहीं तो हम कुछ भी नहीं है. छान छान सुंदर. आणि आमचे सभासद ग्रुपचे छानपैकी मंदिरात प्रदक्षिणा घालतात. चला आम्ही एक प्रदक्षिणा घालतोय. आमच्याबरोबर तुम्ही पण आहात असं समजून एक कार्य आपण करूया, ज्याचा तुम्हाला पण एक फायदा होईल छानपैकी. आणि गणपतीची मूर्ती आपल्याला 4ही दिशेने बघता येईल. अच्छा दर्शन. मोरया गणपती बाप्पा मोरया. चोवीस तारीखला आमची टूर चालू झालेली. शेवटपर्यंत मनात दगदग होती. या मे महिन्यामध्ये हंपी आणि बदामी या कडक उन्हाळ्यात आम्ही जातोय. काय होईल पण नाही. गणपती बाप्पा मोरया. बस हे गणपतीचं मागून दर्शन. हेडरेस्ट आहे. आपण डेकोरेशनला हे लावतो. एक प्रदक्षिणा आपली पूर्ण होत आलेली आहे. पूर्ण हा कातळ प्रदेश. छान. आणि पुन्हा एकदा आपण या गणपतीचं दर्शन घेऊन पुढची टूर. आज आपण रात्री उडुपीला प्रस्थान करणार आहोत. उडुपी, मंगळुरू आणि तिथे आपली टूर संपते. गणपती बाप्पा मोरया. असाच आमच्यावर तुझी कृपा राहू दे.